ओके. पण आपण बघतो की काही इन्व्हेस्टर्स किंवा काही लोक म्हणतात का मी जो जॉब करतोय आय एम ऑलरेडी कवर्ड ओव्हर दॅट, मग ते मेडिकल असू दे किंवा टर्म असू दे. तर ह्या बाबतीत तू काय सांगशील? छान प्रश्न आहे. मला असं वाटतं की दोज हू हॅविंग गुड कंपनीज इथे एम्प्लॉई आहे तिथे त्यांना ॲक्च्युली त्यांच्या सिटीच्या काहीतरी पर्सेंटेजमध्ये कव्हर असतं. पण माझा जॉब सर्टन आहे का, ह्याचा कुठेतरी एक विचार करावा. आपलं फायनान्शियल प्लॅनिंग हे आपल्या ॲक्च्युली मनगटावरती असावं. म्हणजे काय, जर का मी नोकरी सोडली आणि मी 3 महिने ब्रेक घेतला आणि या 3 महिन्यात जर का मला काही झालं तर मला ॲक्च्युली कंपनी कुठलंही कव्हर देणार नाही आहे. तर ते कव्हर माझ्या दृष्टीने स्वतःचं असावं, म्हणजे मी कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्या कव्हरचा उपभोग घेऊ शकतो. ओके. खूप चांगली माहिती दिली प्रदीप. ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल का योग्य टर्म इन्शुरन्स घेतलं तर आपले पुढचे 30 वर्ष खूप चांगले जातात. पण तेच जर आपण चुकीचं इन्शुरन्स प्रोडक्ट घेतलं तर आपले पैसे नक्की वेस्ट आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गो विथ द राईट प्रोडक्ट अँड सेव्ह युअर फ्युचर.